यंदा मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. मात्र काही कलाकारांनी घटस्फोट घेत नातं तुटल्याचं जाहीर केलं. खरं तर मराठी कलाविश्वातील अनेक जोडप्यांकडे एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. मात्र बॉलिवूडच्या झगमगत्या जगाप्रमाणे मराठी मनोरंजन सृष्टीतील जोडप्यांचेही संसार अर्ध्यावरच मोडल्यामुळे चाहत्यांना धक्काच बसला आहे. घटस्फोटाची धक्कादायक मालिका पाहून सोशल मीडियावर चर्चाही रंगली होती. त्यामुळे 2025 या वर्षभरात कोणत्या मराठी कलाकारांचे घटस्फोट झाले आणि कोणी घटस्फोट घेऊन नव्याने संसार थाटला हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राहुल देशपांडे, नेहा देशपांडे. प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी वैवाहिक आयुष्याबाबतचा एक महत्त्वाचा निर्णय 2 सप्टेंबर 2025 रोजी एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून जाहीर केला. लग्नाला तब्बल 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पत्नी नेहापासून परस्पर सहमतीनं विभक्त होत असल्याची माहिती राहुल देशपांडेंनी दिली आणि घटस्फोटाची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्काच बसला. या पोस्टमध्ये राहुल देशपांडे यांनी म्हटलं की, प्रिय मित्रांनो, तुम्ही प्रत्येकाने माझ्या प्रवासात आपापल्या पद्धतीने एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच मला तुमच्यासोबत एक वैयक्तिक आणि महत्त्वाची अपडेट शेअर करायची आहे. तुमच्यापैकी काहींना मी हे आधीच सांगितलं आहे. लग्न होऊन 17 वर्ष झाल्यानंतर आणि असंख्य गोड आठवणींनंतर नेहा आणि मी परस्पर संमतीनं वेगळं झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आपलं जीवन जगत आहोत. सप्टेंबर 2024 मध्ये आमचं कायदेशीर विभक्त होणे शांततेत आणि परस्पर समजुतीने पूर्ण झालं. तसेच मुलगी रेणुकाच्या सर्वोत्तम हितासाठी कटिबद्ध असल्याचंही राहुल देशपांडे यांनी म्हटलं. त्यामुळे राहुल देशपांडे यांनी शेअर केलेल्या पोस्टमधील समंजस शब्द आणि एकूणच भूमिका पाहून या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत राहुल आणि नेहा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. शुभांगी सदावर्ते, आनंद ओक. संगीत देवबाभळी या मराठी नाटकातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि संगीतकार आनंद ओक यांनी करोना काळात लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या अवघ्या 5 वर्षांनंतर आनंद ओक यांनी 3 सप्टेंबर 2025 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोट झाल्याची माहिती दिली. आनंद ओक यांनी पोस्ट करत म्हटलेलं की, प्रिय मित्रांनो, मी आणि शुभांगीने काही वर्षांपूर्वीच एकमेकांच्या सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे स्वीकारण्यास आम्हालाही थोडा वेळ लागला, पण आता हा निर्णय जाहीर करण्याची योग्य वेळ आली आहे. आम्ही जे क्षण एकत्र घालवले त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. याचबरोबर मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. मात्र घटस्फोट जाहीर केल्याच्या अवघ्या 3 महिन्यांनंतर शुभांगी सदावर्ते दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधत असल्याचे समोर आले. प्रेमाची गोष्ट मालिकेचा निर्माता सुमित माशेलकर सोबत केळवणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांना आनंदाचा धक्काच बसला. अखेर 5 डिसेंबर 2025 रोजी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि निर्माता सुमित माशेलकर यांनी साधेपणानं आपलं लग्न उरकलं. दरम्यान राहुल देशपांडे व नेहा देशपांडे आणि शुभांगी सदावर्ते व आनंद ओक यांनी घटस्फोट घेतल्याचं सोशल मीडियावरून अधिकृतरित्या जाहीर केलं. पण काही जोडप्यांनी सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो करत एक प्रकारे वेगळं झाल्याचीच माहिती दिली. त्यामुळे या कलाकारांच्या नात्यात का दुरावा आला याबाबतचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. चला या जोडींवर नजर टाकूयात. योगिता चव्हाण, सौरभ चौगुले. कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला मालिकेतून घराघरात पोहोचलेली जोडी म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेले योगिता चव्हाण व सौरभ चौगुले खऱ्या आयुष्यातही प्रेमात पडले आणि त्यांनी 3 मार्च 2024 रोजी थाटामाटात लग्नही केलं. या लग्नाचे फोटोज व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आणि दोघांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं. पण लग्नाच्या अवघ्या 1 वर्षानंतर दोघांनी एकमेकांसोबतचे फोटोज डिलीट केले. एवढंच काय, लग्नाचे फोटोजही हटवले आणि सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलोही केलं. त्यामुळे दोघंही विभक्त झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे. मात्र योगिता व सौरभ यांनी घटस्फोटाबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. अक्षया गुरव, भूषण वाणी. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी अक्षया गुरव आणि भूषण वाणी यांनी 23 मे 2017 रोजी लग्नगाठ बांधली होती. मात्र दोघांनीही ऑक्टोबर 2025 मध्ये सोशल मीडियावरून एकमेकांना अनफॉलो केलं आणि लग्नाचे सर्व फोटोज हटवले. लग्नाच्या 8 वर्षानंतर अक्षया गुरव, भूषण वाणी यांच्या नात्यात दुरावा आला असून वेगळं होण्याचं कारण अद्याप समोर आलं नाही.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.